नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, एक 4-5 दिवसापासून आपण एकही व्हिडिओ टाकला नव्हता, पण आज तुम्हाला अद्रक भावाचे अपडेट देणार आहे। मागचे भाव, सध्याचे भाव आणि येत्या 10 ते 15 दिवसात अद्रकीचे भाव वाढतील किंवा कमी होतील याचा अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल जे शेतकरी मित्र, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि अद्रक आले भावाचे अपडेट मिळत राहील। इतरही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, जसे की अद्रक की सध्या खत व्यवस्थापन असेल, फवारणी असेल, सुरुवातीपासून नियोजन, याची सगळी माहिती आपण प्रत्येक पिकाबद्दल माहिती देत असतो। तर आशा करतो तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया आले बाजार भाव। तर आले बाजार भावाचं असं आहे की मागच्या एक 10 ते 15 दिवसापासून आले बाजार भाव एक 28 ते 30 रुपयापर्यंत ते 32 रुपयापर्यंतच आहे, म्हणजे स्टेबल आहे। म्हणजे जास्त काही घसरण होत नाही, जास्त काही वाढत नाही। पण आजसुद्धा जे आहे तर 30 रुपयापर्यंत नवीन मालाचे भाव आहे अद्रकीचे, आणि जो खोडवा माल आहे तो खोडवा माल 35-37 रुपयापर्यंत आहे। खोडवा माल मुळात कमीच राहिलेले प्लॉट आहे सध्या जे आहे, तर नवीन मालच जास्त आहे आणि नवीन मालालाच थोडी मागणी आहे। जुने जे माल आहे खोडवा प्लॉट तर किंचित कमी शेतकऱ्यापर्यंत पशीच आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सद्यस्थितीला जर आले अद्रक पीक काढायचं असेल तर घाई करू नका। सद्यस्थितीला जे तर अजून एक 10 दिवस म्हणा किंवा 15 दिवसामध्ये काही हालचाल होण्याची शक्यता आहे, म्हणजे भाव वाढण्याची शक्यता आहे। कारण सद्यस्थितीला एक 3 ते 4 दिवसापासून भाव तर स्टेबल आहे, पण शेतकऱ्यांनी माल जो आहे देण्यास कमी केलेला आहे, म्हणजे प्लॉट देत नाही आहे, व्यापाऱ्यांना प्लॉट भेटत नाही आहे। याचा अर्थ असा की सगळ्या शेतकऱ्यांनी अद्रक देण्याचे जे काम आहे ते थांबवलेलं आहे सद्यस्थितीला। आणि अजून शेतकरी मित्रांना मी सांगेल की अजून तुम्ही 10 दिवस तरी थांबावं, ज्यांना द्यायची इच्छा असेल सध्या ते स्थितीला त्यांनी अजून एक 8-10 दिवस थांबावं। त्यानंतरच तुम्ही थोडंसं नियोजन करायचं, म्हणजे कसं की ह्या 8-10 दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे। कारण का तर मंडीमध्ये आवक कमी झाली की भाव आपोआपच वाढतात। तर असा अंदाज आहे की येत्या 10 ते 15 दिवसामध्ये अजून अद्रकीचे भाव वाढतील। त्यासाठी तुम्हाला हा अपडेट द्यायचा असल्याकारणाने आजचा व्हिडिओ बनवत आहे। नक्कीच तुम्हाला या माहितीने जर तुमच्या एक 4-5 रुपयाचा जर फायदा झाला तर आनंदाची बातमी राहील। कारण आणि ज्या शेतकऱ्यांनी सद्यस्थितीला माल दिलेला आहे त्यांनीसुद्धा जर व्यापारी काढत नसेल तर त्याला बळजबरी करू नये, कारण थांबावे। कारण 10-15 दिवसानंतर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे। आणि आले पिकामध्ये सद्यस्थितीला जर तुम्हाला अजून 2-3 महिने अजून काढायचा नसेल प्लॉट, तर सद्यस्थितीला जर खताचं नियोजन जर म्हटलं तर तुम्ही साधारण 052-34 सोडू शकता। आणि कॅल्शियम बोरॉन जर तुम्ही सोडलं त्याच्यासोबत तर अति चांगलं आहे, कारण कॅल्शियम बोरॉन सेल डिव्हिजनचं काम करतं आहे। जसं की आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जिब्रेलिक ॲसिड जे असतं ते पण सेल डिव्हिजनचं काम करतं आहे। त्याचप्रकारे जर तुम्ही कॅल्शियम जर सोडलं, कॅल्शियम बोरॉन, तर ते तुमच्या कंदाची क्वालिटी पण सुधारण्यास मदत करतं आहे। चकाकी, शायनिंग खूप चांगली करतं आहे। खतासोबत तुम्ही कॅल्शियम बोरॉन म्हणजे वेगळं सोडायचं, सेपरेट, सोबत नाही सोडायचं। तर हा होता अद्रक आणि आले पिकाचा बाजारभावाचा अपडेट। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि
तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे अद्रकीचे, तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या तालुक्यातून आहे ते कमेंट करून अवश्य कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा माहिती होईल. जे पण शेतकरी नवीन असेल त्यांनी आपला व्हिडिओ बघितला, त्यानंतर जी खालची कमेंट जी असते ते सगळेच शेतकरी बघू शकतात. तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या तालुक्यावाईज जर भाव कमेंटमध्ये सांगितले तर प्रत्येक शेतकऱ्याला ते माहीत होईल की प्रत्येक तालुक्यामध्ये कोणते कोणते भाव कशा प्रकारे चालू आहे प्लॉट घेणे, आणि त्यांना सोयीस्कर होईल की प्लॉट काढायचा किंवा नाही काढायचा, किंवा द्यायचा किंवा नाही द्यायचा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.